नमस्कार. एशियन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आज बीडमध्ये आहोत. शिक्षणामध्ये महाघोटाळा किती चाललेला आहे हे आपण वारंवार बघितलेलं आहे आणि आजही खूप मोठी बातमी आहे. आणि या शिक्षणाच्या या महाघोटाळ्यामुळे जबरदस्त खळबळ उडालेली आहे. बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे. त्याच अनुषंगाने आज बीडमध्ये किट UG 2026 पेपर फुटीनंतर गुणांचा हा महाघोटाळा आज आपल्याला उघडकीस आलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने दाद मागण्यासाठी या ठिकाणी मी बीडमध्ये सोहम नितीन गवते हा मुलगा, या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेत 522 गुण आहेत, कार्डवर मात्र फक्त 95 गुण आहेत. एवढा मोठा डिफरन्स, एवढा मोठा फरक हे कसं काय असू शकतं? हे किती महाघोटाळा आहे. आपण या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी दाद मागणार आहोत सरकारकडे. यासाठी तर सोहमचे वडील नितीन गवते माझ्यासोबत आहेत. आपण या संदर्भात त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार गवते साहेब. नमस्कार. काय घोटाळा झाला, कशा पद्धतीची उत्तरपत्रिका आली? सुद्धा आम्ही ही आन्सर की दाखवली आणि सर्व आन्सर की बघितल्यानंतर त्याला 522 मार्क येतात आणि स्कोअर कार्डवर फक्त 95 मार्कच येतात. मग हे कसं काय तुम्हाला, म्हणजे याच्यावर काय शंका वाटते? आता याच्यावर आमची शंका अशीच आहे की जे शिक्षण मंत्री आहेत, सरकार आहेत, तर त्यांनी यांच्यावर थोडं ऑब्जेक्शन घ्यावं आणि आम्हाला फक्त आमचा न्याय द्यावा. कारण त्याला मार्क्स भरपूर येतात, 522 मार्क येतात. आणि हे असं झाल्यापासून विद्यार्थी सुद्धा भरपूर खचले. दिल्लीमध्ये जे उपोषणाला बसलेले आहेत ते ह्या शिक्षणाच्या महाघोटाळ्यामुळे बसलेले आहेत, तरी पण सरकार लक्ष देत नाही. काय मागणी केली पाहिजे किंवा काय शिक्षण मंत्र्यांच्या संदर्भात काय बोललं पाहिजे किंवा कशी मागणी केली पाहिजे? आता आमची मागणी एकच आहे की त्यांनी ही जी OMR सीट आहे, ही आहे ओरिजिनल OMR सीट NTA ने हे केलेली आणि ही आन्सर की, हे दोन्ही आम्ही चेक केले असता 522 मार्क येतात आणि हे आहे स्कोअर कार्ड. त्या स्कोअर कार्डवर 95 मार्क दिलेत. आणि दिल्लीमध्ये सध्या जे आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे, त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि ते जे करतात ते गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी करतात आणि शिक्षण मंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना, अक्षरशः असं बोलतोय मला अश्रू सुद्धा अनावर झाले, तर की गरीब विद्यार्थ्यांना हे न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची मागणी आहे. आणि NTA ने सुद्धा याची दखल घेऊन आम्हाला आमचे जे 522 मार्क आहेत ते व्यवस्थित रिझल्ट हे करून द्यावं. तुम्ही एवढं कष्टानं लहान मुलं म्हणजे लेकरांना शिकवून एवढं इथपर्यंत आणलं आणि त्यातील सरकारनं दखल घेतली पाहिजे, सरकारने याची दखल घेतली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, ह्या भावनेतून आपण सर्व हे करत आहात. आज माझ्यासोबत गवते कुटुंब आहे. आपण त्यांच्या मिसेसला सुद्धा विचारूया की म्हणजे किती कष्ट घेतलं त्यांनी इथपर्यंत आणण्यासाठी, त्यांनी किती कष्ट घेतलं. तुम्हाला काय वाटतंय, काय सांगाल? सर, आज सांगण्यासाठी म्हणजे असं काय सांगावं, कारण आम्ही काय करतोय मुलांसाठी, कसं करतोय हे कितपत असं सांगण्यासारखं आहे सर. कारण रात्रंदिवस मुलं अभ्यास करतात, त्यांच्यासाठी आम्ही असं रात्रंदिवस ते आसपास का तर नको ते टेन्शन मध्ये येतात, डिप्रेशन मध्ये येतात. रात्र जागून अभ्यास करायचं म्हणजे जोक नाही सर. इतकं आम्हालाही त्यांच्यासोबत इतकं हे करावं लागते सर. तो कुठंच आमच्या सोबत येत नव्हता सर, कुठंच म्हणजे असं जेवायला नाही का फॅमिली मॅटर मध्ये कुठंच तो आमच्या इन्व्हॉल्व होत नव्हता. आणि एवढा अभ्यास करून जर असंही, आणि आज 4 वर्ष झालं सर तो ह्याच्यामध्ये, 10वीला पण त्यांनी नीटचाच अभ्यास केला आणि फाउंडेशन बॅच लावली. 2 वर्ष लातूरला होता सर तो. नंतर तिथं त्याला थोडा त्रास होऊ लागला म्हणून मग इथं आले. आणि सर त्याचा इतका म्हणजे अभ्यास होता की टॉपरचा विद्यार्थी होता तो. कारण त्याची थोडीशी तब्येत हे असल्यामुळे थोडासा परत तो आला होता मागं. पण IIB ला होता तो, तिथंही त्याचा स्कोर कधीही सर 550, 650 पर्यंत त्याचा स्कोर असायचा. आठवड्याच्या टेस्टला, एकाही टेस्टला असा कमी नव्हता. 550च्या खाली तर एकाला बी नाही. आणि आता ह्या वर्षी PW ला आम्ही ऍडमिशन घेतलं होतं, ऑनलाईन करत होता. ह्याच्यात पण PW वाल्यांची तुम्ही वाटल्यास हे करून घेऊ शकतात की तो 650 ते 550च्या खाली एकाही टेस्टला नाहीये, एकाही. म्हणजे एवढा अभ्यास करून जर मुलं हे करतायत, आपण म्हणू शकतो की एका दिवस कमी येऊ शकतील बाळा, पण हे जर 522 येत आहेत, ह्याच्यातून जर 95 येत असेल तर ह्याचा कुठंच मॅच होत नाही ना हे. मग त्याच्यासाठी त्याला तुम्ही श्रेय द्या, आम्ही एवढीच मागणी करतोय. अतिशय महाघोटाळा आपण बघत आहोत.
धाय मोकलून रडण्याचे त्यांना असं कुठं किती रडावं किंवा किती काय करावं हे कळत नाही. एवढा मोठा घोटाळा या महाशिक्षणामध्ये या नीटच्या परीक्षेमध्ये आपल्याला आढळून आलेला आहे. 95 कुठं आणि 522 कुठं एवढा मोठा डिफरन्स करत आहेत आणि सर्वसामान्यांना शिक्षणाचं काही त्यांना घेणं देणं राहिलेलं नाही. संपूर्ण नीट पेपर फुटी घोटाळ्याच्या नंतर गुणांचा महाघोटाळा हा समोर आलेला आहे. ज्ञानेश्वरी अनिल कुमार पवार मुक्काम पोस्ट वडवणी या विद्यार्थिनीला मध्ये जास्त मार्क पडले आणि त्यानंतर स्कोर कार्डवर 95 स्कोर कार्डवर कमी मार्क पडले. तर हा महाघोटाळा गुणांचा महाघोटाळा आपण हे उघडकीस आणलेला आहे आणि आपण त्या संदर्भात बोलणार आहोत. माझ्यासोबत ज्ञानेश्वरी पवार आहे. ज्ञानेश्वरी, काय सांगशील, किती मार्क तुला पडले आणि कसे मायनस झाले आणि या घोटाळ्याबद्दल काय सांगशील? जेव्हा नीट 3 मेला पेपर झाला, त्या पेपरमध्ये तो पेपर लीक झाला. त्या पेपर लीकमुळे तो पेपर पूर्ण कॅन्सल झाला आणि त्या पेपरमध्ये मला 630 मार्क्स येत होते. त्याच्यानंतर मग पेपर नीट पहिला कॅन्सल झाल्याच्या नंतर रिनीटची डेट डिक्लेअर झाली. त्याच्यासाठी आम्ही डबल अभ्यासाला लागलो, डबल अभ्यास केला, रिनीटची परीक्षा दिली. त्याच्यामध्ये जेव्हा NTA ऑफिशियल आन्सर की आली त्याच्यामध्ये मी पाहिले की मला 702 मार्क्स येत होते. ते 702 मार्क्स बघून मी, माझ्या घरचे, आम्ही सगळं खूप खुश होतो की कारण 702 मार्क्स म्हणजे एम्स दिल्लीचं कॉलेज भेटणं हे कन्फर्म होतं आपल्याला. पण नंतर जी OMR आली त्या OMR मध्ये आपल्याला पूर्ण आपली OMR जी होती ती पूर्ण चुकीची आलेली आहे आणि चुकीची OMR आल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये खूप कमी मार्क्स आलेत आणि मी नंतर कमी मार्क्स हे OMR चुकीचे आल्यामुळं मी NTA ला मेल केले, 8 मेल केले मी NTA ला. तर NTA ने माझे सगळे मेल रिजेक्ट करून टाकलेले. कारण पहिला त्यांनी टाइम दिलेला आपल्याला 13 जुलै ते 15 जुलै, त्या 2 दिवसामध्ये मला आली नाही OMR. पण 15 जुलैच्या रात्री 10:30 वाजता मला ही OMR आली आणि ह्या OMR मध्ये ही पूर्ण चुकीची होती. म्हणून मी त्यांना मेल केले तर त्यांनी माझे 8 मेल रिजेक्ट केलेले. नंतर मग 12 तासांनी जी आपला स्कोर कार्ड आला त्या स्कोर कार्ड मध्ये मला फक्त 87 मार्क्स आलेत. ते बिलकुल अनएक्सपेक्टेड होते कारण मला जी MCQ चेक केलं त्याच्यामध्ये मला 702 मार्क्स होते. यानंतर तुझं काय म्हणजे काय पर्याय निवडणार किंवा काय तुला अपेक्षा काय? अपेक्षा एवढीच आहे की सरकारने जे माझे ओरिजिनल OMR आहे ती माझी ओरिजिनल OMR मला द्यावी. त्याच्यामध्ये जेवढे मला 702 मार्क्स येते तेवढे मार्क्स द्यावे कारण मला पुढं हे ऍडमिशन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. नीट पेपर फुटीमध्ये जे घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात असं वाटतं गुणांच्या संदर्भात खूप मोठा घोटाळा झालेला आहे. मार्क्स एकदम कमी केलेले आहेत कारण ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत, जे 650, 650, 700 प्लस विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स येत होते त्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत आणि आम्हाला हे असे 87, 88, 95 असे मार्क्स देण्यात आले आहेत. तुला वाटतं याच्यामध्ये न्याय मिळेल? मिळायला पाहिजे, वाटत तर नाही कारण अपेक्षा सरकारकडून ठेवणं खूप मोठी चूक आहे. पण मिळायला पाहिजे कारण आमच्यासारखे खूप विद्यार्थी आहे जे दिवसभर अभ्यास करतात. आमच्याकडे पैसे नाहीत की आम्ही बाहेर जाऊन कुठे शिकायला जाऊ अथवा कुठे मोठ्या कॉलेजला पैसे भरून प्रायव्हेट कॉलेजला तिथे ऍडमिशन घेऊ कारण एवढे पैसे नाहीत आमच्याकडे, आमच्या पालकांकडे. त्याच्यामुळे आम्ही घरी बसून अभ्यास केलेला आणि आमच्या कष्टाला जर हे असं फळ मिळत असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उपयोगच नाहीये. त्यांनी न अभ्यास केलेला बरा. सरकारला एवढं म्हणणं आहे की आमची जी OMR शीट आहे ओरिजिनल तेवढी आम्हाला द्यावी आणि जे मार्क्स येत आहेत तेवढे द्यावे. आणि हा जो घोटाळा आहे NTA जो दरवर्षी हा जो घोटाळा करतोय तो घोटाळा करणं बंद करावं म्हणून. आपण बघू शकता ज्ञानेश्वरीच्या डोळ्यामध्ये किती पाणी आलेलं आहे. तिच्या आईवडिलांनी किती कष्ट घेऊन तिला एवढं शिकवलं, इथपर्यंत आणलं. परंतु हे असे जर घोटाळे होत असतील तर मुलांनी शिकावं की नाही शिकावं हा मोठा प्रश्न आहे. मात्र यामध्ये सरकारनं गांभीर्यानं याची दखल घेऊन याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा एवढीच या निमित्तानं अपेक्षा त्यांची आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण करावी, त्यांची अपेक्षा पूर्ण करावी एवढीच या निमित्ताने. SM न्यूज साठी सतीश मुजमुले. वडील काय करतात? माझे वडील टपरी चालवतात, पान सेंटर आहे आमचं आणि माझी आई आशा सेविका आहे. तर वडील टपरी चालवतात आणि आई आशा सेविका म्हणून काम करते. तर अशा परिस्थितीमध्ये ह्या विद्यार्थ्यांना, मुलांना नीट परीक्षेच्या माध्यमातून मोठं यश संपादन व्हावं या आशेनं त्यांना शिकवलं इथपर्यंत. मात्र हा महागुणांचा महाघोटाळा आपण बघितलेला आहे आणि हा उघडकीस आलेला आहे. याच्यामध्ये नाही, मी घरीच ऑनलाईन क्लासेस केलेले आहेत कारण बाहेर जाण्याची परिस्थिती नव्हती आमची. म्हणून जे घरीच ऑनलाईन क्लासेस करून त्याच्यामधूनच सेल्फ स्टडी करून हे मार्क्स घेतलेले आहेत.
आपण बघू शकता घरीच ऑनलाईन हे मार्क घेतलेले आहेत, ऑनलाईन क्लास करून या ठिकाणी एवढे मार्क घेतलेले आहेत. ही साधी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. आणि आईवडिलांनी एवढं राबून कष्ट केलेलं आहे आणि त्या कष्टाला फळ मिळावं अशी आईवडिलांची इच्छा असते, आपल्या मुलाला यश मिळावं. मात्र यश मिळूनही जर हे घोटाळा जर असा होत असेल, महागुणांचा जर घोटाळा होत असेल, नीट पेपर फुटीचा जर असा घोटाळा होत असेल, तर या सरकारकडून काय अपेक्षा आहे, या राज्यकर्त्याकडून काय अपेक्षा करावी, हे मात्र हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढंच या माध्यमातून सांगता येईल. जी गेल्या वेळेस नीटचा पेपर फुटला होता आणि त्याच्यानंतर रिपरीक्षा देण्याची वेळ आली, तर त्याबद्दल काय सांगशील? जेव्हा परीक्षा दिली 3 मेची, त्याच्यामध्ये जे आन्सर की आली आपली, त्यांची आन्सर की आली आणि आन्सर की मध्ये जेव्हा पाहिलं तेव्हा 630 मार्क्स येत होते. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळणं एक्सपेक्टेड होतं आम्हाला. आणि नंतर 4-5 दिवसांनीच कळालं की पेपर लीक झालाय. आणि पेपर लीक झाल्यामुळं काही वाटलं नाही, की कारण 2024 मध्ये पण पेपर लीक झालेला होता, पण कॅन्सल नव्हता झाला. पण आता 2026 मध्ये पेपर लीक झाला आणि सरकारने तो कॅन्सलही करून टाकला. या कॅन्सल पेपरमुळे एवढा मोठा धक्का बसला की आता पुढे काय करणार, कारण पेपर आतापर्यंत आपण अभ्यास केलेला तो अभ्यास पूर्ण वाया जाईल म्हणून असं वाटलं. पण नंतर सरकार म्हणले की 21 जूनला डबल तुमचा पेपर आहे. पण त्या धक्क्यामुळे आम्हाला पुन्हा अभ्यास करण्यासाठी असं वाटत सुद्धा नव्हतं की आपण पुन्हा ते पुस्तक उघडून बघावं एवढे मार्क घेऊन. पण तरी आई म्हणली की बाळा जाऊ दे, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूयात, आपलं ह्याच्यामध्ये नाही झालं तर पुढच्या ह्याच्यामध्ये आपलं नक्की होईल. म्हणून त्या टाइमला सुद्धा असं हातात सलाईन असून मी अभ्यास केलेला आहे. त्या अभ्यासामधून मग मला 702 मार्क्स आले आणि ह्या 702 मार्क मधून इथं आन्सर की नुसार 702 मार्क्स आले आणि जे स्कोर कार्ड आलं त्याच्यामध्ये मला फक्त 87 मार्क्स आहेत. पहिल्यांदा जी अभ्यासाची तयारी केली होती आणि त्यानंतर पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं, दुसऱ्यांदा परीक्षा देताना काय अनुभव आला? वाईटच वाटलं, चांगलं कुणाला वाटत नाही पेपर लीक झाल्याच्या नंतर. पण नंतर जे अभ्यास केला, म्हणजे परीक्षा देण्याची हिंमत हरलात की म्हणजे कसं काय, म्हणजे अनुभवलं कसं? परीक्षा देण्याची हिंमत नव्हती, पण आई पप्पाने सांगितलं की डबल तयारी कर, आपल्याला जास्त दिवस लोक डबल रिपीट करण्यासाठी 1-1 वर्ष घालतात, आपल्याकडे 1 महिनाच आहे त्या डबल रिपीटसाठी. मग तू 1 महिन्यामध्ये असं समज की आपला ही मॉक टेस्ट होती, जी 3 मेला एक्झाम झाली ती मॉक टेस्ट होती. त्याच्यामध्ये तुला 630 मार्क आलेत आणि ओरिजिनल आता 21 जूनला होणार आहे. त्या 21 जूनच्या पेपरमध्ये आपल्याला आपले 100% द्यायचे. त्याच्यामुळे तू खचून जाऊ नकोस, आपला जो अभ्यास आहे तो कंटिन्यू राहू दे, रिव्हिजन कर. त्या आई वडिलांनी मला हिंमत दिल्यामुळं नंतर मग मी पुढे अभ्यास करू शकले आणि एवढे 702 मार्क्स आले. आपण बघू शकता एवढं खचून नीट पेपर फुटल्याच्या नंतर यांना परीक्षेला पुन्हा सामोरे जाणं ही काही साधी गोष्ट नाही आणि तरी सर्व विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. मात्र गुणांचा महाघोटाळा या ठिकाणी झालेला आहे आणि यातून यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, एवढंच. काय सांगाल ज्ञानेश्वरींना एवढे मोठे मार्क मिळून मात्र कार्डवर फक्त 87 मार्क मिळालेत, एवढं कष्ट तुम्ही घेतलं शिकवण्यासाठी, त्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक पालकच मुलांसाठी कष्ट घेत असतो, परंतु माझं थोडंसं वेगळं कष्ट आहे. आम्हाला कुठल्याच पद्धतीचं कुठला सोर्स नाही. मी एक आशा वर्कर आहे, माझे मिस्टर टपरी चालवतात. ह्या तुटपुंजा जे आम्ही 4-2 रुपये कमवतो त्याच्यातून आमच्या मुलांचं शिक्षण आम्ही ऑनलाईन क्लास लावून केलेले आहे. आम्ही एवढे श्रीमंत नाहीत की जेणेकरून आम्ही क्लासला मुलांना बाहेर पाठवू शकू. घरच्या घरी क्लास लावून माझ्या मुलीने 18 तास अभ्यास केलेला आहे. जेवणाची पर्वा नाही केली तिने कधीच. कधी माझे आई वडील खाली आले तर अक्षरशः एकटीला आम्ही लॉक लावून जात होतो का तर तिला नंतर कुणी दार वाजवलं तर डिस्टर्ब होईल म्हणून. मुलाकडे, माझ्याकडे, माझ्या मिस्टरांकडे 1-1 चावी असायची. आम्ही तिला खाली सुद्धा बोलवत नव्हतो. इतका तिचा वर्षभर तिने अभ्यास केला आणि वर्षभराचा जो स्कोर आहे तिचा टेस्ट मधला 700+ आहे. आणि आज जर तिने दोन्ही परीक्षा दिल्या, अगोदर घेतली ते घोटाळ्यामध्ये गेलेली परीक्षा NTA ने, परत आता रिनीट झाली, त्याच्या दोन्ही परीक्षेमध्ये तिचा स्कोर चांगला आला आन्सर की नुसार. परंतु OMR सीट जेव्हा आली त्यावेळेस तिला खाली 87 मार्क होते. आम्ही आन्सर की चेक केली तेव्हा 702 मार्क होते. माझ्या कुटुंबात पूर्ण आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं की बाबा आपले गरिबी कुठंतरी व्यवस्थित होईल. आज माझ्या मुलीचं टेन्शन मिटलेलं आहे.
परंतु परत टेन्शन आणण्याचं काम ह्या शासनाने केलेलं आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा आणि जे माझ्या मुलीच्या बाबतीत झालंय, मला फक्त लाईव्ह त्यांनी तिची जी OMR शीट आहे ती दाखवण्यात यावी आणि माझ्या मुलीला ते मार्क देण्यात यावे, एवढीच विनंती माझी शासनाकडे. का आपण बघू शकता, अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, धायमुकलून रडायला लागलेले आहेत. त्यांच्या एवढ्या मुलीला एवढे मोठे मार्क पडून सुद्धा त्यांना ते दिलेले नाहीत. महागुणांचा महाघोटाळा झालेला आहे. परंतु हे अक्षरशः चुकीचं आहे आणि याच्यातून न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची भावना आहे. त्यांनी अत्यंत कष्ट करून मुलांना इथपर्यंत आणलेलं आहे आणि याच्यामध्ये महाघोटाळा झालेला आहे, गुणांच्या संदर्भात महाघोटाळा झालेला आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याच्यातून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.